लर्न एन्जॉय विथ जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण TET आणि CETसाठी उपयुक्त मानसशास्त्रावरील 30 PYQ प्रश्न अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आपण आज पुन्हा एकदा मानसशास्त्राची एक नवीन PYQ घेऊन आलेलो आहोत. खूप महत्त्वाचे हमखास विचारले जाणारे प्रश्न यामध्ये आहेत. तर पहिला प्रश्न आहे आपला, लेव वायगोत्स्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार बालकाच्या संज्ञानात्मक विकासात समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, बालक स्वतंत्रपणे काय करू शकते आणि प्रौढांच्या मदतीने काय करू शकते यामधील जे अंतर असतं त्या अंतरालाच ZPD म्हणजेच काय तर झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट असं म्हटलेलं आहे. तर आपण बघू शकता सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे, बालक स्वतंत्रपणे काय करू शकतो आणि प्रौढांच्या मदतीने काय करू शकतो यामधील अंतर, यालाच ZPD असं म्हटलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक D. त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. वर्गखोलीत वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन अध्यापन करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती पद्धत वापरणे सर्वात योग्य ठरेल? बघा, मग पर्याय क्रमांक 1 बघूया आपण. विविध प्रकारच्या अध्यापन पद्धती आणि बहुआयामी मूल्यमापन साधनाचा वापर. आता खरं तर हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पण आपले खालचे पर्याय आपण पुन्हा एकदा बघूया. फक्त हुशार विद्यार्थ्यांच्या गरजावर लक्ष केंद्रित करून अध्यापन करणे हे योग्य नाही. त्यानंतर मंद गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून विशेष वर्गात पाठवणे, सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच प्रमाणित अभ्यासक्रम आणि समान गती ठेवणे. तर या ठिकाणी हे एकही होणार नाही. तर पर्याय क्रमांक A, विविध प्रकारच्या अध्यापन पद्धती आणि बहुआयाम मूल्यमापन साधनाचा वापर करणे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण वैविध्यपूर्ण पद्धतीमुळे वेगवेगळ्या गतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची संधी मिळते. म्हणून हे या ठिकाणी पहिलं जो पर्याय आहे पर्याय क्रमांक A हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. वायगोत्स्की यांच्या सिद्धांतातील स्कॅफोल्डिंग तात्पुरता आधार या संकल्पनेचे अचूक उदाहरण कोणते? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पर्याय क्रमांक A, विद्यार्थ्याला गृहपाठातील सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतः शिक्षक लिहून देणे, चुकीचे उत्तर दिल्यास विद्यार्थ्याला वर्गाबाहेर उभे करणे, शिक्षा देणे, परीक्षेत जास्त गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला बक्षीस देणे. पण सगळ्यात शेवटचा जो D आहे पर्याय D, बघा, विद्यार्थ्याला गणित सोडवताना अडचण आल्यास शिक्षकाने केवळ अडकलेल्या पायरीपुरताच सुगावा किंवा इशारा देणे, म्हणजे पूर्ण सांगायचं नाही त्याला. म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी त्याला आपण जी मदत करतो त्यालाच स्कॅफोल्डिंग म्हणलं जातं. म्हणजे तात्पुरती मदत द्यायची आणि पुन्हा ती काढून घ्यायची जेणेकरून ते स्वतः शिकेल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न 4 जाऊया. बालकामध्ये आढळणाऱ्या वैयक्तिक भिन्नतेसाठी प्रामुख्याने कोणते 2 घटक कारणीभूत असतात? केवळ पालकांची बुद्धिमत्ता आणि बालकाचा विकास, केवळ शाळेचे वातावरण आणि शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, केवळ भौगोलिक परिस्थिती आणि आर्थिक स्तर, आणि पर्याय क्रमांक D आहे आनुवंशिकता आणि पर्यावरण यांच्यातील गुंतागुंतीची आंतरक्रिया. आणि हेच हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण बालकाचा विकास आणि त्यातील भिन्नता ही त्याला मिळालेले जनुके म्हणजे अनुवंश आणि त्याला मिळणारं आजूबाजूचं वातावरण यांच्या परस्परांवर, त्यांच्या आंतरक्रियावर ते ठरतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. वायगोत्स्की यांच्या मते बालकाच्या विकासात भाषा कोणती भूमिका बजावते? पर्याय बघूया आपण. भाषा ही विचार आणि संज्ञानात्मक विकासाला आकार देणारं एक अत्यंत महत्त्वाचं मानसिक साधन आहे. मला असं वाटतं खालचे पर्याय बघण्याची सुद्धा गरज नाही, कारण भाषा हे विचार आणि संज्ञानात्मक विकासाला आकार देणारं महत्त्वाचं मानसिक साधन आहे. भाषेच्या माध्यमातून मुले जगाचा अर्थ लावतात आणि स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवतात. म्हणजेच काय, खाजगी भाषण स्वतःशी बोलून ते स्वतःचा विकास करतात. म्हणून पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचं उत्तर आहे. खालचे जर पर्याय तुम्ही बघितले तर हे भाषा ही संज्ञानात्मक विकासात अडथळा दुय्यम घटक आहे, हे होत नाही. भाषा ही केवळ विचाराचं प्रकटीकरण करण्याचं एक साधन आहे, तिचा विचारावर प्रभाव पडत नाही. आणि सगळ्यात शेवट बालकाचा संज्ञानात्मक विकास पूर्ण झाल्यावरच भाषेचा उगम होतो. हे सर्व चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक Aच याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 6 जाऊया आपण. एखाद्या वर्गात काही मुले अंतर्मुख तर काही मुले बहिर्मुख असतात. हा भेद खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वैयक्तिक भिन्नतेमुळे मध्ये मोडतो? तर पहिलं शारीरिक भिन्नता, व्यक्तिमत्व विषयक भिन्नता, व्यावसायिक भिन्नता आणि लैंगिक भिन्नता. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक B, व्यक्तिमत्व विषयक भिन्नता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अंतर्मुख आणि बहिर्मुख हे कार्ल युंग यांनी सांगितलेले व्यक्तिमत्वाचे प्रमुख प्रकार आहेत. चला प्रकार म्हणजे प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर
पर्याय क्रमांक बी. 7वा प्रश्नाकडे जाऊया. वायगोत्स्की यांच्या MKO मोर नॉलेज ऑदर या संकल्पनेत खालीलपैकी कोणाचा समावेश होऊ शकतो? आता बघा, मोर नॉलेज ऑदर यामध्येच याचं प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. केवळ बालकाचे आईवडील, कोणताही व्यक्ती, संगणक किंवा समवयस्क मित्र ज्याला संबंधित विषयाचं बालकापेक्षा जास्त ज्ञान आहे. आणि हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण MKO म्हणजेच काय? अशी कोणतीही व्यक्ती किंवा साधन ज्याच्याकडे शिकणाऱ्या व्यक्तीपेक्षा विशिष्ट कौशल्याबाबत अधिक समज असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय सी आणि डी पण बघू शकता. वयाने लहान असलेले किंवा काही माहिती नसलेले बालक आणि केवळ शाळेतील उच्चस्थ पदस्थ शिक्षक आणि मुख्याध्यापक. म्हणून या ठिकाणी सी डी होणार नाही, ए पण होणार नाही. पर्याय क्रमांक बीच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8कडे जाऊया आपण. जीन पियाजे आणि लेव वायगोत्स्की यांच्या सिद्धांतामधील मुख्य फरक कोणता आहे? तर या ठिकाणी बघा, आपण एक एक करून वाचूया. वायगोत्स्की यांनी विकासाचे 4 निश्चित टप्पे सांगितले आहेत, तर पियाजे यांनी कोणताही टप्पा सांगितलेला नाही. हे चुकीचं आहे. पियाजे यांनी सामाजिक घटकावर भर दिला, तर वायगोत्स्की यांनी जैविक परिपक्वतेवर भर दिला. हे पण चुकीचं आहे. सी बघूया. पियाजे संज्ञात्मक विकासाला संस्कृतीपासून स्वतंत्र मानतात, तर वायगोत्स्की यांच्या मते विकास हा संस्कृतीवरच आधारित असतो. आणि डी आहे, दोघांच्याही सिद्धांतात भाषेच्या भूमिकेला अजिबात महत्त्व दिले नाही. ते पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक सी, पियाजे संज्ञात्मक विकासाला संस्कृतीपासून स्वतंत्र मानतात, तर या ठिकाणी दुसरं काय म्हणतात, तर वायगोत्स्की यांच्या मते विकास हा संस्कृतीवरच आधारित असतो. तर या ठिकाणी हेच वाक्य, हे जे आहे, हे जे काय पर्याय आहे, हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. कारण पियाजे यांच्या मते बालकाचा विकास सार्वत्रिक टप्प्यातून होतो, तर वायगोत्स्की यांच्या मते वेगवेगळ्या संस्कृतीतील मुलांचा विकास तिथल्या सामाजिक आंतरक्रियेनुसार वेगळा होऊ शकतो. हाच फरक यांच्यामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी. चला प्रश्न क्रमांक 9कडे जाऊया. शिक्षकाने वर्गात सहकार्यात्मक शिक्षण आणि समवयस्क गटचर्चा आयोजित करणे हे खालीलपैकी कोणत्या सिद्धांताचं समर्थन करतो? तर पहिलं बघा, लेव वायगोत्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. दुसरा आहे BF स्किनर यांचा वर्तनवाद सिद्धांत. अल्बर्ट बांडुरा यांचा सामाजिक शिक्षण सिद्धांत आणि सिग्मंड फ्राइड यांचा मनोविश्लेषक सिद्धांत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, लेव वायगोत्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार नाही. वायगोत्स्की यांच्या मते मुले एकमेकांच्या सहकार्याने आणि सामाजिक संवादातून अधिक प्रभावीपणे शिकतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, लेव वायगोत्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघूया. गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीमध्ये दुसऱ्यांच्या भावना, हेतू आणि प्रेरणा अचूक समजून घेण्याची क्षमता असेल तर तिच्यात कोणती बुद्धिमत्ता असते? तर याला आपण कुशाग्र, म्हणजे अत्यंत कुशाग्र जो असतो, ज्याचा IQ जो असतो 140पेक्षा जास्त असतो. मग आता भाषिक बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, अवकाशी बुद्धिमत्ता. तर या ठिकाणी जर तुम्ही चौथा पर्याय जर बघितला, तर चौथा पर्याय आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. तर या ठिकाणी आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजेच काय, तर इतर व्यक्तींशी प्रभावीपणे संवाद साधणे आणि त्यांच्या भावना आणि स्वभाव ओळखणे, यालाच म्हणतात आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 11. वायगोत्स्की यांच्या मते लहान मुले जेव्हा स्वतःशीच मोठ्याने बोलतात, ज्याला पियाजे यांनी अहम केंद्रित भाषा म्हटले आहे, त्याला स्वगत म्हणतो आपण, त्याला वायगोत्स्की यांनी काय नाव दिले आहे आणि त्याचं कार्य काय असतं? तर त्याला बघा, आपण पर्याय वाचूया. आत्मकेंद्रित प्रलाप, ज्याच्या विकासाशी कोणताही संबंध नसतो, हे होणार नाही. सामाजिक भाषण, जे केवळ दुसऱ्याला लक्ष वेधून घेण्यासाठी वापरले जातं, हे पण होणार नाही. तिसरं आहे, या ठिकाणी काय म्हटलं तिसरं, प्रांत भाषण, म्हणजे जे बालकांच्या मानसिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आणि चौथं जर बघितलं तुम्ही, खाजगी भाषण, ज्यांचा उपयोग मुले स्वतःच्या वर्तनाचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी करतात. हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. कारण त्यांच्या मते हे खाजगी भाषण विद्यार्थ्याला किंवा बालकाला स्वतःच्या विचारांची दिशा देण्यासाठी आणि कृतीचं नियोजन करण्यासाठी मदत करतो. हे कोणाचं मत आहे? वायगोत्स्की यांचं मत आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 12. सर्वसमावेशक शिक्षणामध्ये वैयक्तिक भिन्नतेचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील कोणती रणनीती सर्वात चुकीची विचारली आहे? चुकीची. तर या ठिकाणी चुकीचं शोधायचं आहे. पहिलं बघा,
अध्यापनात दृकश्राव्य साधनांचा जास्तीचा वापर करणे ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे आपल्याला समावेशक शिक्षणासाठी आवश्यकच आहे. मूल्यमापनामध्ये लवचिकता ठेवून वेगवेगळ्या प्रकारे चाचण्या घेणे हे पण योग्य आहे. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा आणि त्यांच्या आवडीनिवडीचा आदर करणे हे पण योग्य आहे. मग आता अयोग्य कोणतं आहे? तर शेवटचा पर्याय 100% अयोग्य असणार आहे. तो काय सांगतो? विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकानुसार IQ आहे की नाही, इंटेलिजन्स क्वोशंट, त्यांचे कायमस्वरूपी वर्गीकरण करून वेगळे गट तयार करणे. जर केलं तर त्याच्यामुळे काय होणार आहे? बुद्ध्यांकानुसार कायमचे गट पाडल्याने मुलांमध्ये न्यूनगंड किंवा अहमगंड निर्माण होतो आणि त्यांच्या एकत्र शिकण्याच्या संधी हिरावल्या जातात आणि ते मुलं स्वतःला कायमची त्या ठिकाणी जे आहेत तर ते कमी समजतात. म्हणून या ठिकाणी ही काही गोष्ट योग्य नाही. म्हणून पर्याय क्रमांक D हा पर्याय जरी चुकीचा आहे पण या ठिकाणी आपल्याला चुकीचाच पर्याय विचारलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 13 कडे जाऊया. खालीलपैकी कोणते विधान वैयक्तिक भिन्नतेच्या संदर्भात सत्य आहे? आता सत्य विधान शोधायचं आपल्याला. शालेय वयात आल्यावर सर्व मुलांमधील वैयक्तिक भिन्नता पूर्णपणे नष्ट होते. अगदी चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं बघा, प्रत्येक बालक हे अद्वितीय असते आणि त्याच्या विकासाचा वेग, आवडी आणि क्षमता भिन्न असू शकतात. तर पुढचं आपण बघूया. हेच या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर आहे. पण पुढचे पण पर्याय बघू आपण. जुळ्या मुलांमध्ये अनुवंश सारखा असल्याने त्यांच्यात कोणताही वैयक्तिक भिन्नता आढळत नाही. जुळ्या मुलांमध्ये सुद्धा वैयक्तिक भिन्नता असते. त्याच्यानंतर D वैयक्तिक भिन्नता केवळ मानसिक गुणधर्मात असते, शारीरिक रचनेत नाही. हे पण चुकीचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक B मात्र या ठिकाणी आपल्याला योग्य आहे. प्रत्येक बालक हे अद्वितीय असते आणि त्याच्या विकासाचा वेग, आवडी आणि क्षमता भिन्न असू शकतात. हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण जगात कोणत्याही दोन व्यक्ती सर्व बाबीमध्ये तंतोतंत सारख्या नसतात. हेच वैयक्तिक भिन्नतेचं मुख्य तत्व आहे. म्हणून पर्याय क्रमांक B हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 14 कडे जाऊया. वायगॉस्की यांच्या मते बालकाचा विचार हा सुरुवातीला बाह्य सामाजिक संवादातून आकार घेतो आणि नंतर त्याचे अंतरीकरण होते. या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पर्याय बघू आपण. 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. तर 4 पर्याय कोणकोणते? उद्दीपक, प्रतिसाद, अनुकूलन, आत्मसातकरण आणि समावेशन, अनुवंशिक क्रमविकास आणि सामाजिकतेकडून वैयक्तिकडे होणारा विकास. तर पर्याय क्रमांक D जो आहे या ठिकाणी योग्य पर्याय आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वायगॉस्की यांच्या मते ज्ञान आधी सामाजिक स्तरावर आणि नंतर वैयक्तिक स्तरावर प्रकट होतं. म्हणून पर्याय क्रमांक D सामाजिकतेकडून वैयक्तिकडे होणारा विकास हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 कडे जाऊया. एखाद्या विद्यार्थ्याची गणित विषयाची आवड आणि गती खूप चांगली आहे, परंतु त्याला भाषा विषयाचे आकलन लवकर होत नाही. हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? 4 पर्याय बघूया आपण. तर या ठिकाणी जर बघितलं, आंतरवैयक्तिक भिन्नता, सामाजिक आर्थिक भिन्नता, अंतर्गत वैयक्तिक भिन्नता आणि सांस्कृतिक भिन्नता. आता पर्याय A आणि C मध्ये बघा. आंतर म्हणजे दुसऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये, आणि अंतर्गत म्हणजे स्वतःमध्येच आपल्यामध्येच स्वतःमध्येच त्या ठिकाणी वेगळेपणा असतो. म्हणून पर्याय क्रमांक C अंतर्गत वैयक्तिक भिन्नता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण अंतर्गत वैयक्तिक भिन्नता म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या क्षमतामधील त्या ठिकाणी जे काही फरक आहे त्याला आपण अंतर्गत वैयक्तिक भिन्नता म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक C योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 16वा. वायगॉस्की यांच्या मते जेव्हा प्रौढ व्यक्ती बालकाच्या सद्य क्षमतेच्या पातळी सुधारणा करण्यासाठी तात्पुरती मदत करतात, तेव्हा त्या मदतीची पातळी बालकाच्या गरजेनुसार बदलणे याला काय म्हणतात? मगाशीच आपण बघितलेलं स्कॅलफोल्डिंग असं म्हणतात. काय म्हणतात? स्कॅलफोल्डिंग म्हणजे तात्पुरती मदत करणे. जेव्हा गरज पडली तेव्हा मदत द्यायची आणि ती मदत काढून घ्यायची आणि नंतर विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार याच्यानुसार शिकू द्यायचं. याला स्कॅलफोल्डिंग असं म्हटलं जातं. जितकी गरज तितकी मदत आणि नंतर काढून घ्यायची. लक्षात. चला पर्याय क्रमांक आपल्याला वाचायची गरज नाही, तर पर्याय ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर त्यापैकी पर्याय क्रमांक C स्कॅलफोल्डिंग समायोजन हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17वा. शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडी, गती आणि गरजानुसार वैयक्तिकृत शैक्षणिक योजना इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम तयार करणे हे कोणत्या तत्वावर आधारित आहे? आता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, गती आणि गरजानुसार तयार करायचं. मग आता 4 पर्याय बघून घ्या. तर या ठिकाणी 4 पर्याय जे आहेत ते पर्याय आहेत आपले. विद्यार्थ्याचे अवमूल्यन करणे, वैयक्तिक भिन्नतेचा आदर आणि समन्याय, वर्गातील समानतेचे तत्व आणि वर्तनवादी शिस्त. आता फक्त B आणि C मध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो, पण B जो पर्याय आहे वैयक्तिक भिन्नतेचा आदर
हा शब्द महत्त्वाचा आहे आणि समन्याय. तर बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. कारण समन्याय म्हणजे काय? इक्वॅलिटी म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार मदत करणे याला समन्याय असं म्हणतात. आणि शिक्षण देणे जे वैयक्तिक भिन्नता स्वीकारून शक्य होते. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 18वा. वायगॉत्स्की यांच्या सामाजिक आंतरक्रिया सिद्धांतात खेळ या घटकाला काय महत्त्व दिले आहे? बघा, पहिला बघूया आपण पर्याय. खेळ बालकाला समीपस्थ विकासाचे क्षेत्र झेडपीजी तयार करण्यास मदत करतो, कारण मूल खेळताना आपल्या सामान्य वर्तनापेक्षा उच्च पातळीचं वर्णन करतो. त्याच्यानंतर पुढचे 3 पर्याय बघा. खेळ हा केवळ शारीरिक विकासासाठी उपयुक्त आहे, मानसिक विकासासाठी उपयुक्त नाही. चुकीचं आहे. खेळ केवळ पियाजे यांच्या सिद्धांतात महत्त्वाचा आहे, वायगॉत्स्की यांच्यात नाही. चूक. खेळामुळे बालकाचा केवळ वेळ वाया जातो, अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे ए आहे ते ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कारण का? खेळात मुले काल्पनिक परिस्थिती निर्माण करतात आणि स्वतःवर नियम लावून घेतात, ज्यामुळे त्यांचा संज्ञानात्मक आणि सामाजिक विकास वेगाने होतो. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19. टर्मन यांच्या वर्गीकरणानुसार ज्या बालकाचा बुद्ध्यांक 140 किंवा त्यापेक्षा जास्त असतो त्याला कोणत्या गटात टाकले जाते? पहिलाच पर्याय बघा, कुशाग्र किंवा प्रज्ञावान बालक. कारण या कुशाग्र आणि प्रज्ञावान जे बालक असतं त्यांचा IQ 140 पेक्षा जास्त असतो, म्हणजेच बुद्ध्यांक 140 पेक्षा जास्त असतो. या मुलांना असाधारण बुद्धिमत्तेची किंवा प्रज्ञावान मानली जातात. म्हणून खालचे पर्याय सुद्धा वाचण्याची गरज नाही. पर्याय क्रमांक ए कुशाग्र किंवा प्रज्ञावान बालक. या ठिकाणी आपल्याला सीमावर्ती बालक वगैरे म्हणायचं नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. वायगॉत्स्की यांच्या सिद्धांतानुसार संस्कृती म्हणजे कल्चर बालकाच्या संज्ञानात्मक विकासात काय कार्य करते? पहिला पर्याय, संस्कृती केवळ भावनिक विकासावर नियंत्रण ठेवते. चूक. संस्कृती बालकाला विचार करण्याची साधने उदाहरणार्थ भाषा, लेखन, तंत्रज्ञान पुरवते आणि विकासाचा संदर्भ निश्चित करते. बघा, बालक जेव्हा संस्कृतीत वाढतं तिथली साधने आणि विचार पद्धती त्याच्या बौद्धिक विकासाला दिशा ठरवतात. म्हणून पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी आणि डी तुम्ही बघू शकता. संस्कृतीचा संज्ञानात्मक विकासावर कोणताही प्रत्यक्ष प्रभाव पडत नाही. चुकीचं आहे. संस्कृती बालकाला केवळ जुन्या परंपरांमध्ये अडकून ठेवते, हे पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक बीच याचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 21. शाळेत येणाऱ्या मुलांच्या भाषिक पार्श्वभूमीत खूप वैविध्य असते, अशा बहुभाषिक वर्गात शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे? आता आपण पर्याय वाचून घेऊ. विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा वापर वर्गात पूर्णपणे निषिद्ध करावा आणि फक्त एकाच प्रमाण भाषेचा आग्रह धरा, हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर बी बघूया आपण. भाषेकडे दुर्लक्ष करून केवळ गणितासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करावे, हे पण चुकीचं आहे. मुलांच्या मातृभाषेला एक साधन म्हणून स्वीकारावे आणि वर्गात बहुभाषिकतेला प्रोत्साहन द्यावे, हा तर पर्याय योग्य आहे. पण आपण चौथा पर्याय बघून घेऊ. जी मुले प्रमाण भाषा बोलू शकत नाही त्यांना विशेष शाळेत पाठवण्याची शिफारस करावी, हे पण चुकीचं आहे. असं तर करायचंच नाही बिलकुल. तर पर्याय क्रमांक सी, मुलांच्या मातृभाषेला एक साधन म्हणून स्वीकारायचं आणि वर्गात बहुभाषिकतेला प्रोत्साहन द्यायचं, हाच या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. कारण विविध भाषांचा आदर केल्यामुळे मुले सुरक्षित अनुभवतात आणि सामाजिक आंतरक्रिया वाढून शिकणं सुलभ होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 22. वायगॉत्स्की यांच्या मते विचार आणि भाषा यांच्या विकासाचा क्रम कसा असतो? पर्याय बघा, भाषेचा विकास आधी होतो आणि विचारांचा विकास कधीच होत नाही. चुकीचं आहे. भाषा आणि विचार हे बालकाच्या जन्मापासून पूर्णपणे एक संध असतात. हे थोडंफार प्रमाणात आहे, पण हे पूर्णतः बरोबर नाही. तिसरं बघा, सुरुवातीला भाषा आणि विचार स्वतंत्र असतात, परंतु साधारण 3 वर्षाच्या सुमारास ते एकमेकांमध्ये विलीन होतात. अगदी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, सुरुवातीला भाषा आणि विचार स्वतंत्र असतात, परंतु साधारण 3 वर्षाच्या सुमारास ते एकमेकांमध्ये विलीन होतात, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी पण चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया. एक शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या वेगवेगळ्या शैली समजून घेऊन आपल्या अध्यापनात बदल करते, ती खालीलपैकी कशाचं अनुकरण करते? चला, पहिला पर्याय, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नतेचे तत्व आणि विभेदित अध्यापन. दुसरं आहे कोहलबर्ग यांच्या सिद्धांताचं. तिसरं पियाजे यांच्या नैतिक विकास सिद्धांताचं आणि स्किनर यांच्या दंड किंवा बक्षीस सिद्धांताचं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जो आहे
तो या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कारण विभेदित अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा आणि शिकण्याच्या शैलीनुसार अध्यापन पद्धतीत बदल करणे, त्याला विभेदित असं म्हणलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नतेचं तत्व आणि विभेदित अध्यापन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 24वा प्रश्न, वायगोत्स्की यांच्या पारस्परिक अध्यापन या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या 4 कौशल्याचा समावेश होतो? पहिलाच प्रश्न बघा, पहिला पर्याय बघा, प्रश्न विचारणे, स्पष्टीकरण देणे, अंदाज वर्तणे आणि गोषवारा सारांश तयार करणे. पुढचे पर्याय बघूया आपण, निरीक्षण, प्रतिरूपण, प्रबलीकरण आणि विस्मरण, श्रवण, भाषण, चित्रकला, क्रीडा, वाचन, लेखन, पाठांतर आणि पुनरावृत्ती. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे, पहिलाच पर्याय या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न विचारणे, स्पष्टीकरण देणे, अंदाज वर्तवणे, गोषवारा म्हणजे सारांश तयार करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचं कारण काय, पारस्परिक अध्यापनात शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन मजकुराचा अर्थ लावताना या 4 क्रियांचा संवादात्मक वापर करतात. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 25वा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांची गती आणि आवडीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वैयक्तिक भिन्नता जपण्यासाठी सर्वात आधुनिक आणि प्रभावी मानली जाते? तर या ठिकाणी पहिला पर्याय बघा, संगणकी किंवा तंत्रज्ञान आधारित अनुकूल शिक्षण. दुसरं आहे पारंपरिक पद्धतीने फळ्यावर लिहून उत्तरे वहीत लिहून उतरून घेणे. सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी मोठ्या वर्गात व्याख्यान देणे. फक्त गृहपाठाचा भार देणे. हे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी गतीनुसार होणार नाही. चल मग पर्याय क्रमांक ए जो आहे, संगणकीय किंवा तंत्रज्ञान आधारित अनुकूल शिक्षण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याचं कारण काय, तर आधुनिक सॉफ्टवेअर, आता नवनवीन प्रकारचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आलेले आहेत जे विद्यार्थ्यांच्या उत्तरानुसार प्रश्नांची काठीण्य पातळी स्वतः बदलतात. त्यामुळे वैयक्तिक भिन्नतेचा पूर्ण आदर होतो आणि विद्यार्थी आपल्या गतीने पुढे शिकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 26, वायगोत्स्की यांच्या मते उच्च मानसिक प्रक्रियांचा उगम कुठे होतो? तर पहिला पर्याय आहे सामाजिक आंतरक्रिया आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये, बालकाच्या संपूर्ण एकांतात केलेल्या चिंतनातून, केवळ उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील बंधनातून, केवळ बालकाच्या जैविक जनुकांमधून. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, सामाजिक आंतरक्रिया आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. वायगोत्स्की यांचं मत असं आहे की तर्क करणे, अमूर्त विचार करणे यासारख्या उच्च क्षमता समाजात वावरताना संवादातून विकसित होतात आणि हे योग्य देखील आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा, शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करताना अध्ययनाचे मूल्यमापन करण्याऐवजी अध्ययनासाठी मूल्यमापन करणे का गरजेचं आहे? आता त्याचं पहिलंच एकदम ॲक्युरेट उत्तर आहे. कारण हे मूल्यमापन विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक प्रगती आणि त्यांच्या अध्ययनातील अडचणी समजून घेऊन सुधारणेला वाव देते, आहे की नाही. अध्ययनासाठी मूल्यमापन हे शिकण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान होते आणि वैयक्तिक भिन्नतेनुसार अध्यापनात बदल करण्यास मदत करते. म्हणजे आताचं CCE जे आहे ते याच प्रकारचं या ठिकाणी मूल्यमापन आहे. पुढचे जे पर्याय जे आहेत ते आपण बघू शकता, पण ते काही योग्य पर्याय नाही. कारण हे फक्त वर्षा शेवटी चुकीचं आहे. कारण यामुळे विद्यार्थ्यांना नापास करणे चुकीचं आहे. कारण यामुळे वर्गात पहिल्या येणाऱ्या मुलाला ओळखणे सोपे जाते, हे पण चुकीचं आहे. BCD काही योग्य पर्याय नाही. पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 28वा प्रश्न बघा, वायगोत्स्की यांच्या मते जेव्हा मुले एखाद्या समस्येवर एकत्र काम करतात आणि एकमेकांच्या विचारांना समजून घेतात, पुढे जातात, तेव्हा त्यांच्यात कोणती प्रक्रिया घडते? चला पहिली बघूया, अपरिवर्तनीय. हे पण चुकीचं आहे. नकारात्मक प्रबलीकरण नाही होत. परस्पर आंतरक्रिया आणि विषयनिष्ठता हे मात्र या ठिकाणी याचा योग्य पर्याय आहे. आत्मकेंद्रीकरण पण नाही. पर्याय क्रमांक सी बघा, तर या ठिकाणी इंटरसब्जेक्टिव्हिटी म्हणजेच जेव्हा 2 व्यक्ती कोणत्याही समस्येवर संवाद साधताना एकाच समान समजुतीवर येतात त्यालाच या ठिकाणी काय म्हणतात, परस्पर आंतर विषयनिष्ठता असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 29वा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 29, काही मुलांची बुद्धिमत्ता खूप चांगली असते परंतु काही भावनिक किंवा कौटुंबिक आघातामुळे ती वर्गात चांगली कामगिरी करू शकत नाही. हे विधान कशाचं निर्देशक आहे? तर पर्याय बघा, बुद्धिमत्ता ही परिस्थितीपासून पूर्णपणे स्वतंत्र असते. बिलकुल नाही. अशा मुलांना कधीही शिकवता येत नाही, हे पण चुकीचं आहे. अनुवंश हा पर्यावरणापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतो. आणि डी, बालकाचा विकास हा एकात्मिक
असतो भावनिक आणि सामाजिक घटकाचा संज्ञात्मक विकासावर मोठा प्रभाव पडतो, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का विकासाची सर्व क्षेत्रे, मग ती भावनिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा कोणतेही असेल, तर ह्या ज्या विकासाची सर्व जे क्षेत्र आहेत ती एकमेकाशी जोडलेली असतात. कोणत्याही एका क्षेत्रामध्ये जर प्रॉब्लेम आला, अडचण आली, तर त्याचा परिणाम दुसऱ्या सर्व क्षेत्रावर त्याचा परिणाम होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी, बालकाचा विकास हा एकात्मिक असतो, भावनिक आणि सामाजिक घटकांचा संज्ञात्मक विकासावर मोठा प्रभाव पडतो, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न बघूया आपण. वैगोत्स्की यांच्या सिद्धांतावर आधारित वर्गखोलीत शिक्षकाची मुख्य भूमिका खालीलपैकी कोणती असावी? ज्ञान देणारा एकमेव स्रोत असणे आणि विद्यार्थ्यांनी शांत बसून ऐकणे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवणे, म्हणजे पोराला कामाला लावायचं आणि आपण बसायचं बाजूला जाऊन, असं होईल का? नाही, हे चुकीचं आहे. जर असं व्हायला नको. त्यानंतर केवळ एक हुकुमशाह किंवा कडक शिस्त लावणारा नियंत्रक असणे, हे पण चुकीचं आहे. या ठिकाणी आपण हुकुमशाह होऊ शकत नाही. का आपल्याला वाघ, जो काही पिंजऱ्यामधला वाघ आहे, तो काय आपल्याला त्या ठिकाणी तसं काय आपल्याला विद्यार्थी घडवायचे नाही. तर त्या ठिकाणी आपण काय असलं पाहिजे, एक मार्गदर्शक, एक सुलभ फॅसिलिटर असलं पाहिजे, जो विद्यार्थ्याला शिकण्यासाठी पोषक वातावरण आणि योग्य वेळी स्कॅलफोल्डिंग तो करू शकतो. अशा प्रकारे आपलं काम असतं. कारण शिक्षकाचं काम ज्ञान ओतणे नसून मुलांना स्वतःचे ज्ञान स्वतः तयार करण्यासाठी आपल्याला त्याला सहाय्य करायचं आहे, मदत करायचं आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानाचा काय आहे, तो निर्मिती करता त्याला बनवायचं आहे. आणि आजच्या शिक्षणाचं तेच उद्दिष्ट आहे, तेच ध्येय आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी, एक सुलभ आणि मार्गदर्शक असणे, जो विद्यार्थ्याला शिकण्यासाठी पोषक वातावरण आणि योग्य वेळी मदत पुरवतो. अशा प्रकारे या ठिकाणी आजची आपली जी मानसशास्त्रावरची खूप सुंदर प्रकारची या ठिकाणी प्रश्न होते, ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तर स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका. कमेंट्स करा, शेअर करा. त्या ठिकाणी मलाही माझ्या चुका समजतील किंवा माझ्या चांगल्या गोष्टी मला समजतील. काहीतरी त्या ठिकाणी तुम्ही कमेंट्स करत चाला, जेणेकरून मलाही त्या ठिकाणी दिशा मिळेल. मला कळेल की मी जे करतोय ते योग्य प्रकारे करत आहे की नाही, ते पण मला समजेल. तर या ठिकाणी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी मी या ठिकाणी रजा घेतो. जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून मागचे, पुढचे, आताचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला उपलब्ध होतील. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.